भारतीय महिला क्रिकेट संघाचे उपकर्णधार स्मृती मानधना आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांचे प्रेमसंबंध क्रिकेट आणि बॉलिवूड चाहत्यांमध्ये खूप चर्चेत होते. या नात्याला अधिकृत स्वरूप मिळाले जेव्हा 2 नोव्हेंबर 2024 रोजी टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर पलाशने स्मृतीला भर स्टेडियममध्ये लग्नासाठी प्रपोज केले. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि स्मृतीने आपल्या सहकाऱ्यांसोबत व्हिडिओ करून या लग्नाला होकार दिला. त्यानंतर दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली आणि हा सोहळा स्मृतीच्या मूळ गावी सांगलीमध्ये आयोजित करण्यात आला होता. लग्नाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू झाली. हळद आणि संगीत समारंभही पार पडले. पलाशचे कुटुंब आणि मित्रमंडळींसह पाहुणे मंडळी सांगलीत दाखल झाले होते. मात्र लग्नाच्या दिवशी म्हणजेच 23 नोव्हेंबरच्या दुपारी 1 वाजता एक मोठी आणि अनपेक्षित बातमी घडली. स्मृतीचे वडील अचानक आजारी पडल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. स्मृती आपल्या वडिलांशी खूप जोडलेली असल्याने वडिलांच्या तब्येतीची कारणं देत तिने हा लग्न सोहळा तत्काळ अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. इथपर्यंत जरी वडिलांचे आरोग्य हे कारण होते, तर या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी स्मृतीने सोशल मीडियावर एक मोठी कृती केली. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लग्नासंबंधीच्या सर्व पोस्ट त्वरित हटवल्या, ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आणि दोघांमध्ये नक्की काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियामध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले. त्यात पलाश आणि त्याच्या एका मैत्रिणीच्या कथित चॅटचे स्क्रीनशॉटही लीक झाल्याच्या अफवा पसरल्या. या सर्व चर्चा, अफवा आणि प्रश्नांवर स्मृतीने तब्बल 2 आठवड्यांहून अधिक काल मौन राखले. अखेर 7 डिसेंबरच्या आसपास स्मृती मानधनाने सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट करून या प्रकरणाला पूर्णविराम दिला आणि आमचं लग्न रद्द झालं आहे असं स्पष्टपणे जाहीर केले. तिने चाहत्यांना विनंती केली की हे प्रकरण आणखी वाढवू नये आणि तिचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्मृतीने स्पष्ट केले की आता तिचे संपूर्ण लक्ष केवळ देशासाठी सामने जिंकून संघासाठी ट्रॉफी घरी आणण्यावर केंद्रित आहे. तेच तिचे ध्येय आहे आणि राहील. स्मृतीच्या घोषणेनंतर पलाशनेही या निर्णयाला दुजोरा दिला आणि दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले. अशा प्रकारे अवघ्या महिन्याभरात घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला असला तरी लग्न नेमके का मोडले आहे याचे ठोस कारण मात्र आजही अनुत्तरितच राहिले आहे. धन्यवाद.